ढाका पुन्हा एकदा धगधगण्याची शक्यता आहे, कारण धगधगण्यापूर्वी ते थांबलंय. होय, त्याला कारण आहे हसीना खटला. एकेकाळची आर्यन लेडी म्हणून ओळखली जाणारी शेख हसीना आता न्यायालयाच्या पिंजऱ्यात आहे आणि देशात भीती, संताप आणि अनिश्चिततेचं उसावट आहे. 17 नोव्हेंबरला काय होणार हा प्रश्न प्रत्येकाला सतावत आहे आणि संपूर्ण जगाचं लक्ष याकडे लागलंय. काय आहे नेमका विषय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्राची शिरकर आणि आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. बांगलादेश आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण 1 ने गुरुवारी माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या 2 माजी अधिकाऱ्यांविरुद्धच्या खटल्यावर निकाल देण्यासाठी तारीख जाहीर केली. 17 नोव्हेंबर 2025 ही तारीख. या निर्णयानं देशभरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. ढाक्यात आवामी लीग पक्षानं राजकीय सुडाचा खटला असं म्हणत ढाका लॉकडाऊनची हाक दिली आहे. परिणामी राजधानीतील रस्ते ओस पडले, मेट्रो स्थानकं रिकामी झाली आणि शाळा कॉलेजांनी तर ऑनलाईन वर्ग सुरू केले. शेख हसीना यांच्यावर गेल्या वर्षीच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या हत्याकांडासाठी गुन्हे दाखल आहेत. 15 वर्षाच्या सत्तेनंतर त्यांनी 5 ऑगस्ट 2024 रोजी भारताचा आश्रय घेतला. सध्या त्यांच्या अनुपस्थितीत तिथंच खटला सुरू आहे. या खटल्यात माजी गृहमंत्री असदुज्झमान खान आणि माजी पोलीस महासंचालक चौधरी अब्दुल्ला अल मामून यांचाही समावेश आहे. निकालाची तारीख जाहीर झाल्यानंतर ढाक्यातील तेजगाव परिसरात काही गाड्यांना पेटवण्यात आलंय, तर नारायणगंज आणि इतर जिल्ह्यात बॉम्बस्फोटांच्या घटना नोंदल्या गेल्या. पोलीस, RAV आणि सीमा सुरक्षा दल तैनात करण्यात आले. आवामी लीगचे संयुक्त सरचिटणीस AFM बहाउद्दीन नसीम यांनी हा न्याय नाही तर हा राजकीय बदला आहे. देशभरातील आंदोलनातून जनता हाच संदेश देत आहे की हा खटला फक्त लोकशाही पायदळी तुडवण्यासाठी आहे असं म्हटलंय. शेख हसीना खटला हा एक नेत्याची सुनावणी नाही तर या बांगलादेशच्या राजकीय स्थितीचं परीक्षण आहे. एकीकडे लोकशाहीच्या नावाखाली सत्ता तर दुसरीकडे सत्तेच्या नावाखाली दडपशाही सुरू आहे. न्यायालयाच्या या निकालाने दक्षिण आशियातील राजकारणाला वेगळं वळण लागू शकतं. शेख हसीना दोषी ठरल्या तर तो निर्णय फक्त त्यांच्या भवितव्यावर नव्हे तर बांगलादेशाच्या स्थैर्यावरही परिणाम करणारा ठरू शकेल. 17 नोव्हेंबरला येणारा हा निकाल लागेल. हा निकाल केवळ एका नेत्याविरुद्ध नाही तर संपूर्ण राष्ट्राच्या भवितव्याविरुद्धचा निकाल ठरणार आहे. बांगलादेश सध्या शांत आहे, पण या शांततेखाली वादळ दडलेलं आहे. त्यामुळे 17 तारखेला बांगलादेशात काय घडणार याकडे जगाचं लक्ष लागलंय. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्हला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.